आपण रोज सकाळी उठतो आणि धावपळीत दिवस कधी सुरू झाला आणि कधी संपला हे आपल्याला समजतही नाही. जर तुम्ही पूर्णवेळ गृहिणी असाल तर तुमचा संपूर्ण दिवस घरातल्या प्रत्येकाची आवडनिवड जपण्यात आणि घरासाठीच जातो. आणि जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तरीही बाहेरची आणि घरची दुहेरी जबाबदारी सांभाळताना तुमची प्रचंड ओढाताण होते. रोजचे काम नीट होत असते, घरही अगदी सुरळीत चाललेले असते, पण यात महिने आणि वर्षे निघून जातात. आपल्या रोजच्या जगण्यात काहीच बदल होत नाही. आपण घरातल्या प्रत्येकासाठी, त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेसाठी 24 तास उपलब्ध असतो, पण जेव्हा स्वतःसाठी मात्र अवघा अर्धा तास काढायचा म्हटला तरीही मनात एक प्रकारची अपराधी भावना म्हणजेच गिल्ट निर्माण होते की मी माझं काम सोडून स्वतःवर वेळ का घालवतेय. दिवसभर मशीनसारखी कामे करून आपण फक्त शरीराने नाही सखींनो, तर मनाने सुद्धा पूर्णपणे थकून जातो. बाहेरून बघताना जगाला असे वाटते की आपण खूप कुशलतेने हसतमुख राहून संसार सांभाळत आहोत, पण आतून कुठेतरी स्वतःला पूर्णपणे हरवल्यासारखे वाटते, एक पोकळी जाणवते. जर तुमच्या बाबतीतही अगदी असंच घडत असेल, तुम्हालाही हा मानसिक थकवा जाणवत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशा 10 अत्यंत प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक उपायांबद्दल बोलणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणतीही चिडचिड न करता शांत डोक्याने संपूर्ण घरही हँडल कराल आणि या सगळ्यात स्वतःचे अस्तित्व, स्वतःचा आनंदही अगदी अभिमानाने जपाल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक वेळच्या उदासीला लगेच डिप्रेशन समजण्याची चूक करू नका. आपण माणूस आहोत, एखादी मशीन नाही. त्यामुळे कधीतरी 2-4 दिवस किंवा एखादा आठवडा अचानक उदास वाटणे, थकवा जाणवणे किंवा काहीच करावेसे न वाटणे ही एक अतिशय सामान्य मानवी भावना आहे. आपल्यावर घराची, मुलांची इतकी जबाबदारी असते की कधीतरी मन आणि शरीर थकणारच. पण आजकाल सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणचे ऐकून आपण काय करतो, अशा तात्पुरत्या उदासीला लगेच डिप्रेशनसारखं एखादं मोठं आणि गंभीर लेबल लावून टाकतो आणि स्वतःच अजून जास्त मानसिक तणावाखाली येतो. वास्तविक पाहता अशी उदासी बऱ्याचदा तात्पुरती असते. परिस्थिती बदलली, घरातली धावपळ थोडी कमी झाली किंवा एखादी अनपेक्षित चांगली गोष्ट घडली की ही उदासी आपोआप दूर होते आणि आपण पुन्हा उत्साही होतो. त्यामुळे 2 दिवसांच्या सुस्तपणाला आजार समजू नका. परंतु इथे एक फरक समजून घेणे गरजेचे आहे. जर हीच उदास आणि नकारात्मक भावना सलग 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ तशीच टिकून राहिली, रोजच्या आवडीच्या गोष्टींमध्ये किंवा कशातच अजिबात रस उरला नाही, तर मात्र घरातल्या घरात स्वतःहून तर्क न लावता किंवा अंदाज न बांधता डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा योग्य सल्ला नक्की घ्या. मानसिक आरोग्याबाबत योग्य आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोन ठेवणे हीच स्वतःला जपण्याची पहिली पायरी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःचे खरे मित्र बना आणि तुमच्या भावना न समजणाऱ्या लोकांपासून थोडे अंतर ठेवायला शिका. सखी, आपण आपल्या मनात काय चाललंय किंवा आपली परिस्थिती काय आहे हे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगू शकत नाही आणि तसा प्रयत्नही करू नये. बऱ्याचदा मनात खूप घालमेल होत असते म्हणून आपण कोणातरी जवळच्या व्यक्तीला किंवा मैत्रिणीला मनातल्या गोष्टी सांगायला जातो, पण समोरून आपल्याला काय ऐकायला मिळतं? तू फार विचार करतेस ग, सगळं तर इतकं छान चाललंय तुझ्या संसारात, मग काय कमी आहे तुला, असा वरवरचा सल्ला आपल्याला मिळतो. अशा उत्तरांमुळे मन हलकं होण्याऐवजी उलट अजून जास्त निराश होतं. म्हणून इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला जाणवत असेल की कोणी तुमचे मन किंवा तुमच्या भावना समजू शकत नाही, तर अशा लोकांना आपल्या मनातील भावना सांगणे लगेच बंद करा. प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवणे सोडून द्या. मग अशा वेळी मनात खूप काही साचले असेल तर काय करायचे? तर अगदी सोपा उपाय म्हणजे एका कोऱ्या कागदावर तुमच्या मनातले सगळे विचार, राग, दुःख जे काही असेल ते जसेच्या तसे लिहून काढा. पूर्ण लिहून झाल्यावर तो कागद फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या. कोणासमोर रडण्यापेक्षा किंवा वाद घालण्यापेक्षा मनाचा भार हलका करण्याचा आणि मानसिक शांतता मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचे मित्र बनता तेव्हा तुम्हाला कोणाच्याही मान्यतेची गरज उरत नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्क्रीन टाईम नव्हे तर खरा मी टाईम काढायला शिका. आपल्याला नेहमी वाटतं की दिवसभर धावपळ करून थकल्यावर सोशल मीडिया स्क्रोल करणे, रील्स पाहणे किंवा एखादी सिरियल बघणे म्हणजेच स्वतःसाठी वेळ काढणे. पण सखींनो, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. मोबाईल स्क्रीनसमोर घालवलेला वेळ तुमचा मानसिक थकवा कमी करत नाही, उलट तो तुमच्या डोळ्यांवर आणि डोक्यावर अजून जास्त ताण वाढवतो.
मोबाईल पाहिल्यानंतर मन शांत होण्याऐवजी उलट अधिक अस्वस्थ होतं. म्हणूनच दिवसभरातून किमान 2 तास कसेही करून स्वतःसाठी काढायचे आहेत असा एक कडक नियम स्वतःसाठी बनवा. पण हा वेळ घालवताना मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवायचा आहे. या 2 तासांचे आपण 2 सोपे भाग करूया. पहिला 1 तास शारीरिक हालचालींसाठी. या वेळेत शरीराला आणि मनाला ऊर्जा देईल अशी कोणतीही गोष्ट करा. तुम्ही घराबाहेर मोकळ्या हवेत चालायला जाऊ शकता, घरातच योगासनं करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या गाण्यावर मनसोक्त गाणं करू शकता. यामुळे शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात आणि दिवसभराचा सगळा आळस पळून जातो. दुसरा 1 तास मानसिक शांतता आणि छंदासाठी. या उरलेल्या 1 तासात मोबाईल पूर्णपणे सायलेंट करून स्वतःपासून दूर ठेवा. अगदी शांत बसा, मनाला आवडेल ते संगीत ऐका, एखादं चांगलं पुस्तक वाचा, डायरी लिहा किंवा लग्नाआधीचा तुमचा एखादा जुना छंद जो या संसाराच्या व्यापात कुठेतरी मागे पडलाय तो पुन्हा जोपासा. जेव्हा तुम्ही स्क्रीन बाजूला ठेवून स्वतःशी जोडले जाता त्यालाच खरा मी टाईम म्हणतात. हाच तो वेळ असतो जो तुम्हाला आतून पुन्हा जिवंत करतो आणि पुढच्या कामांसाठी एक नवीन ऊर्जा देतो. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकणे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की जर मनाला आनंद मिळवायचा असेल, फ्रेश वाटायला हवं असेल तर कुठेतरी दूर फिरायला गेलं पाहिजे, हॉटेलिंग केलं पाहिजे किंवा एखाद्या हिल स्टेशनलाच गेलं पाहिजे. पण सखींनो, वास्तवात तसं अजिबात नसतं. फिरायला जाणं छानच आहे, पण ते रोज रोज शक्य होत नाही. आपली रोजची घरची कामं ही एका चक्रासारखी आहेत. सकाळचा चहा, स्वयंपाक, भांडी, कपडे आणि पुन्हा रात्रीचा स्वयंपाक. हे चक्र वर्षानुवर्ष असंच चालत राहणार आहे आणि कामं कधीच संपणार नाहीत. जर आपण कामं संपण्याची वाट पाहत बसलो तर आपण आनंदी कधीच होऊ शकणार नाही. म्हणूनच या चक्रातून रोज थोडा वेळ बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यातच छोटे छोटे बदल करावे लागतील. कधीतरी संध्याकाळी सगळी कामं बाजूला ठेवून घरातल्याच एखाद्या खिडकीत किंवा बाल्कनीत शांतपणे बसा. मोबाईल बाजूला ठेवून निसर्गाचा आनंद घ्या. कधीतरी मूड बदलण्यासाठी घराची किंवा हॉलची सेटिंग बदलून पहा. सोफा किंवा कुंड्यांची जागा बदलली तरी घरात एक नवीन ऊर्जा जाणवते. किंवा मग स्वतःसाठी यूट्यूबवर एखादी नवीन रेसिपी पाहून एखादा वेगळा पदार्थ करून पहा. हे अगदी लहान लहान बदल दिसायला क्षुल्लक वाटतात, पण ते आपल्या मनाला एका मिनिटात ताजेतवाने करतात. आनंद हा कोणत्याही महागड्या ट्रिपमध्ये नसतो, तो या छोट्या क्षणांमध्ये दडलेला असतो. फक्त तो आपल्याला वेचता आला पाहिजे. पाचवी अत्यंत महत्त्वाची आणि आजच्या काळातील सर्वात गरजेची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरील परफेक्ट लाईफशी स्वतःची तुलना करणे बंद करा. आजकाल आपण मोबाईल उघडला की फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर आपल्याला इतरांचे हसरे चेहरे, ट्रिप्सचे फोटो, महागड्या गाड्या किंवा लक्झरी घरं दिसतात. पण एक प्रॅक्टिकल गृहिणी म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा की तिथे दिसणारे ते फोटो आणि व्हिडिओ संपूर्ण खरे नसतात. तिथे प्रत्येक गोष्टीला, चेहऱ्याला आणि घराला फिल्टर्स लावलेले असतात. लोक त्यांच्या आयुष्यातील केवळ 5% आनंदाचे क्षण तिथे दाखवत असतात. उरलेले 95% दुःख, भांडणे, ताणतणाव आणि घरातला पसारा कॅमेऱ्याच्या मागे लपवलेला असतो. ते केवळ त्यांचे काही क्षण असतात, त्यांचे संपूर्ण आयुष्य नव्हे. या जगात कोणाचंही आयुष्य परफेक्ट नसतं. प्रत्येकाच्या घरात काही ना काही समस्या, वाद आणि अस्वस्थता असतेच असते. त्यामुळे सोशल मीडियावरील ती खोटी चकाकी पाहून तिचा नवरा किती चांगला आहे, तिचं घर किती स्वच्छ आहे किंवा तिची मुलं किती ऐकतात यांची तुलना करून स्वतःला मानसिक त्रास करून घेऊ नका. जेव्हा तुम्ही ही तुलना करणे थांबवाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचं स्वतःचं जग आणि तुमचं कुटुंब किती सुंदर आहे. जे समोर आहे त्यात समाधान माना, कारण सोशल मीडिया हे फक्त एक आभासी जग आहे, वास्तव नाही. सहावी गोष्ट म्हणजे गृहिणी असण्याला स्वतःच कमी समजणे आधी बंद करा. या आधुनिक काळात फक्त हाऊसवाईफ किंवा गृहिणी असण्याला बरेच लोक खूप कमी लेखतात. दिवसभर घरात करतेच काय असा दृष्टिकोन अनेकांचा असतो. जर तुम्हालाही समाजात, नात्यात किंवा अगदी घरात कोणी असं गृहीत धरत असेल, तुम्हाला कमी लेखत असेल, तर अशा लोकांना कधीच स्पष्टीकरण देत बसू नका. मी नोकरी का करू शकले नाही किंवा माझ्यावर मुलांची कशी जबाबदारी होती, यावर कोणासमोरही स्वतःची बाजू मांडत बसण्याची अजिबात गरज नाही. सगळ्यात आधी स्वतःच्या मनाला ठामपणे सांगा की तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुमचं सर्वोत्तम देत आहात. तुमच्याशिवाय हे घर एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही, इतकी मोठी ताकद तुमच्यात आहे. म्हणूनच तुमच्या या 24 तासांच्या विनापगारी अथक कामाला स्वतः आधी मान द्यायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामाचा, स्वतःच्या भूमिकेचा अभिमान बाळगायला लागाल, तेव्हा जग तुमच्याबद्दल काय म्हणते याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही.
तुम्ही घरात आहात म्हणून हे घर सुरक्षित आणि सुंदर आहे, हा आत्मविश्वास मनात नेहमी जागता ठेवा. 7वी गोष्ट म्हणजे घरच्यांकडून किंवा इतरांकडून कौतुकाची अपेक्षा ठेवणे पूर्णपणे बंद करा. आपल्याला नेहमी वाटतं की आपण दिवसभर एवढी मेहनत करतो, सगळ्यांच्या आवडीनिवडी सांभाळतो, तर घरच्यांनी किमान आपल्या कामाबद्दल एखादा थँक्यू तरी म्हणावं किंवा आपल्या कष्टाचं कौतुक करावं. मैं कचरा उठाती हूँ, लोग मुझे देखते. एखादा थँक्यू तरी म्हणावं किंवा आपल्या कष्टाचं कौतुक करावं. पण सखींनो, एक प्रॅक्टिकल गृहिणी म्हणून हे वास्तव स्वीकारायला शिका की आपल्याकडे, आपल्या कुटुंब व्यवस्थेत तशी कौतुक करण्याची पद्धत सहसा नसते. घरची कामं ही गृहिणीची जबाबदारीच आहे असं समजून बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा वेळी जर आपण प्रत्येकाकडून कौतुकाची अपेक्षा ठेवली तर पदरी फक्त आणि फक्त निराशा येते आणि मनात चिडचिड वाढते. म्हणूनच दुसऱ्यांनी कौतुक केल्यावरच आपल्याला आनंद होईल हा विचार मनातून काढून टाका. आपण जेवण खूप छान बनवलं आहे ना, मग स्वतःच पहिला घास खाऊन स्वतःची पाठ थोपटा. आपण आज छान साडी नेसलोय किंवा छान दिसत आहोत ना, तर आरशात पाहून स्वतःच स्वतःला सांगा, आज मी खूप सुंदर दिसतेय. तुमच्या कष्टाचा आणि तुमच्या सौंदर्याचा मान आधी तुम्ही स्वतः ठेवा. दुसऱ्यांच्या कौतुकावर किंवा 2 शब्दांवर आपली मानसिक शांतता आणि आपला आनंद कधीच अवलंबून ठेवू नका. जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःचे सर्वात मोठे कौतुकदार बनता, तेव्हा कोणाच्या दुर्लक्षाने तुमच्या आनंदावर काहीच फरक पडत नाही. 8वी गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये नेहमी एक ग्रोथ माइंडसेट म्हणजेच सतत शिकण्याची आणि प्रगती करण्याची वृत्ती ठेवा. आपण फक्त घरात आहोत किंवा नोकरी करत नाही म्हणजे आपण जगाच्या खूप मागे पडलो आहोत, हा विचार सगळ्यात आधी तुमच्या मनातून कायमचा काढून टाका. आजचं युग हे डिजिटल युग आहे. आजकाल इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून घरात बसून शिकण्यासारख्या हजारो गोष्टी, कोर्सेस आणि माहिती अगदी मोफत उपलब्ध आहेत. मग या सुविधेचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी का नाही करायचा? तुमच्या मोकळ्या वेळेत मोबाईलवर फक्त टाइमपास करण्याऐवजी डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, एखादी नवीन भाषा किंवा तुम्हाला आवडणारी कोणतीही नवीन कला, बिझनेस स्किल्स शिकून स्वतःला नेहमी अपग्रेड करत रहा. जेव्हा तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकता तेव्हा तुमचा बौद्धिक विकास होतो, तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडतो आणि मनातली कमीपणाची भावना ती मुळापासून नष्ट होते. लक्षात ठेवा सखींनो, शिकण्याला वयाचं किंवा परिस्थितीचं कोणतंही बंधन नसतं. जोपर्यंत आपण शिकत राहू तोपर्यंत आपण कधीच जगाच्या मागे पडणार नाही. 9वी गोष्ट म्हणजे स्वतःच्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिका. प्रत्येक स्त्रीने घराबाहेर पडून काहीतरी केलंच पाहिजे असं एक वातावरण तयार केलं जातं. पण जर तुम्हाला केवळ एक गृहिणी म्हणून घर सांभाळण्यात, मुलांचे संगोपन करण्यात आणि कुटुंबाची काळजी घेण्यात मनापासून आनंद मिळत असेल, समाधान वाटत असेल आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या बाहेर जाऊन काम करण्याची कोणतीही गरज नसेल, तर आपल्या या निर्णयावर ठाम राहा. प्रत्येकाच्या घराची परिस्थिती, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांची गरज आणि शारीरिक मानसिक आरोग्य हे पूर्णपणे वेगवेगळे असते. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणाचेही बोलणे ऐकून किंवा कोणतेही हाय फाय मोटिवेशनल व्हिडिओ पाहून मी काहीच करत नाहीये असा विचार करून उगीचच स्वतःला असुरक्षित किंवा कमी समजू नका. संसार सांभाळणे आणि घराला घरपण देणे हे कोणत्याही नोकरीपेक्षा लहान काम नाही. दुसऱ्यांच्या आयुष्याची गती पाहून स्वतःच्या शांत, सुखी आणि समाधानी आयुष्याला नावे ठेवू नका. तुम्ही जो निर्णय घेतला आहे त्यात जर तुमचे कुटुंब सुखी असेल तर तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम निर्णय आहे. 10वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर्श बनण्याचा हट्ट आता पूर्णपणे सोडून द्या. आपण बऱ्याचदा एका खूप मोठ्या जाळ्यात अडकतो, ते म्हणजे स्वतःला आदर्श आई, आदर्श बायको किंवा आदर्श सून सिद्ध करण्याचा अट्टाहास. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःचे आरोग्य आणि मन पणाला लावतो. पण एक प्रॅक्टिकल गोष्ट मनाशी पक्की करून घ्या की आपण माणूस आहोत, कोणी रोबोट किंवा मशीन नाही. त्यामुळे कधीतरी स्वयंपाक बिघडू शकतो, कधीतरी घरात पसारा असू शकतो, तर कधीतरी थकव्यामुळे आपल्याला फक्त पडून राहावंसं वाटू शकतं. हे अगदी नॉर्मल आहे, यात कसलीही अपराधी भावना ठेवू नका. तसेच मुलांच्या किंवा नवऱ्याच्या प्रत्येक वागण्याची, त्यांच्या मूडची किंवा त्यांच्या चुकांची जबाबदारी उगीच स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका. अनेकदा मुलं अभ्यासात मागे पडली किंवा नवऱ्याचा मूड खराब असला तरी गृहिणीलाच वाटतं की यात माझीच काहीतरी चूक असेल. पण सखींनो, आपण फक्त आणि फक्त स्वतःच्या विचारांसाठी आणि स्वतःच्या वागण्यासाठी जबाबदार आहोत, इतरांच्या नाही. प्रत्येकाचे आयुष्य आणि स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे परफेक्ट बनण्याच्या या शर्यतीतून बाहेर पडा
स्वतःला श्वास घ्यायला जागा द्या आणि आनंदी रहा. शेवटी एकच गोष्ट मनापासून लक्षात ठेवा सखींनो, तुम्ही या जगात कोणापेक्षाही, अगदी कोणापेक्षाही कमी नाही आहात. तुम्ही घरात राहून जे काम करता, जे कष्ट करता आणि कुटुंबाला जी माया देता, त्याला खूप मोठी व्हॅल्यू आहे. त्याची किंमत कशातच होऊ शकत नाही. पण हे सगळं करताना, कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळेवर आणि योग्य आहार घ्या, स्वतःच्या विश्रांतीची काळजी घ्या आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवा. कारण नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही आनंदी आणि खंबीर असाल तरच तुमचं संपूर्ण घर आनंदी आणि खंबीर राहील. घराचा मुख्य पाया तुम्ही आहात, त्यामुळे पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला आजच्या या 10 टिप्स कशा वाटल्या मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबतही नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वतःचे अस्तित्व जपणं सोपं जाईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी खुश रहा.